IPL 2026 मुंबई इंडियन्सची बेस्ट प्लेइंग 11 रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? तर IPL 2026ला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा सर्वांच्या नजरा मुंबई इंडियन्सवर खिळलेल्या असतील. 5 वेळा चॅम्पियन राहिलेला मुंबईचा संघ 2020 नंतर एकदाही फायनलमध्ये पोहोचलेला नाही. IPL 2025मध्ये मुंबईने दुसरा क्वालिफायरपर्यंत मजल मारली होती, पण पंजाब किंग्स विरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाल्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले. आता प्रश्न असा आहे की गेल्या 5 सीझनपासून मुंबई इंडियन्सचा ट्रॉफीचा दुष्काळ आहे. तो दुष्काळ संपवण्यासाठी मुंबई यावेळी कोणत्या प्लेइंग 11सह मैदानात उतरेल? तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल, ज्याच्यावर सलामीची जबाबदारी असेल. क्विंटन डिकॉक 5 वर्षांनंतर मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे, जो रोहितसोबत डावाची सुरुवात करू शकतो. जर हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये राहिले तर गोलंदाजांना त्यांना रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भारतीय संघात मिळते तशीच फलंदाजीची क्रमवारी मिळू शकते. मात्र T20 वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यामध्ये तिलकला लोअर मिडल ऑर्डरमध्ये पाठवण्यात आले होते. तर मिडल ऑर्डरमध्ये विल जॅक्सन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, जो वर्ल्ड कपमध्ये 176च्या तुफानी स्ट्राईक रेटने 226 धावा करून येत आहे. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर नमन धीर यांना संधी मिळू शकते. नमन धीरला मुंबईने 5.25 कोटी रुपयामध्ये रिटर्न केले होते. त्याच्या पाठोपाठ मिचेल सॅटनर फलंदाजीला येऊ शकतो. याचा अर्थ मुंबईकडे नंबर 8पर्यंत नियमित फलंदाजीचे पर्याय उपलब्ध असतील. विल जॅक्सन, मिचेल सॅटनर आणि नमन धीर हे 3 स्पिन गोलंदाजीचे पर्याय असतील. तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांच्या खांद्यावर असेल. चौथ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय म्हणून स्वतः कर्णधार हार्दिक पांड्या संघात असेल. तर अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? IPL 2026 मुंबई इंडियन्सची टीम जिंकू शकेल का? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.